कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाटातील वळणावर डंपरच्या धडकेत दुर्दैवी अपघात होऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले। ही घटना करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। मिळालेल्या माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यातील डोणुली येथील आनंदा पाटील आणि त्यांची पत्नी वंदना पाटील हे मोटारसायकलवरून कोल्हापूरकडे जात होते। वाघबीळ घाटातील एका वळणावर पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरनं त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली। धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले। या अपघातात वंदना पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर आनंदा पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल आगळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। अपघातानंतर डंपर चालक वाहनासह फरार झाला असून त्याचा आणि संबंधित डंपरचा शोध करवीर पोलिसांकडून सुरू आहे।